नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जरांगे पाटील पुन्हा जागे झालेत, पुन्हा आलेत आणि आल्याबरोबर त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाची गोष्ट राहू द्या बाजूला. त्यांनी मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊ आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आरक्षण देऊन राहू असे सांगणारे पाटील आज जागे झालेत. इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपले सिटच पडत नाही राज्यात. दलिताला जे लागत आहे का कसं आहे करून घ्या ना, आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं आहे करू बरं का. मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं होतंय, खावा ना तिने देत तुम्हाला आरक्षण, मी देईन त्या जगाला कामाला लागत ते नाही अवघडीत. मग ते चांगल्या तर कांदे पलटी करून इकडे आले. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील, मुस्लिम असतील, मराठी असतील, आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा, मराठीची ताकद येईल. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना, गोरगरीब मुस्लिमाचं दलिताचं मराठ्यांचं कल्याण होईल. त्यांना इतक्या दिवसामध्ये काय या लोकांनी कांड केलेत हे माहीत. त्यांना माहीत नसेल की नाशिकच्या कंपनीमध्ये कुठला कॉर्पोरेट जिहाद चालू आहे. त्यांना माहीत नसेल की आता अमरावतीमध्ये त्या मुलाने, त्या जिहादी मुलाने किती मुलींचे व्हिडिओ या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांना माहीत नसेल देशभरामध्ये हिंदूंवरती कुठं कुठं अन्याय अत्याचार होते. त्यांना माहिती नसेल, त्यांना असं वाटत असेल की मुस्लिम म्हणजे आमचा भाऊ. हे जरांगे पाटील कोणाचे आहेत ना हे सांगायची आज गरज लागली नाही. सगळं फायनल झालं, क्लिअर झालं. हे तुम्हाला दिसतंय, मला दिसतंय. म्हणून आम्ही इतक्या दिवस मराठ्यांचा आरक्षणाचा विषय जरी होता तरी जरांगे पाटलांचा विरोध केला. कारण जरांगे पाटील हे राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय वाटचालीतून मराठ्यांच्या मागे आणि मराठ्यांच्या सगळ्या गोष्टी उभ्या करतायत. त्या जरांगे पाटलांनाही माहिती आहे की आपण काय करतो, याचं काय फळ मिळेल न मिळेल, फक्त समाज आपला मागून आपला घेऊन चाललोय. आम्ही देखील समाज म्हणून आम्हाला आरक्षण देतात म्हणून आम्ही त्यांच्या मागे पळत सुटलोय. जरांगे पाटील त्या बजरंग सोनवणे खासदार शरद पवारांचे त्यांच्यासोबत मंचावरती बसतात आणि दोघंही सांगतात की आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ. हे सांगायचं तर स्पष्ट राहिलं नाहीये की ही नक्की जरांगे पाटील कोणाचे आहेत. हे काही दिसत नाही असं समजू नका. हे सगळं समजतंय. कोण उभं करतंय, कोण बोलायला लावतंय, इतके दिवस कोणी या सगळ्या गोष्टी केल्या. हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं ना की त्याच शरद पवारांनी मराठ्यांचं आरक्षण काढून घेतलं आणि तेच शरद पवार तेव्हापासून अगदी 93, 92, 93, 94 पासून त्या आज ताकद मराठा समाजाला ओरबाडून खात्यात, ओरबाडून. पण आम्ही त्याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला कोणतरी मोर्चा उभा करताय ना, आम्हाला त्याच्या मागे पळायचंय. मुस्लिमांना आरक्षण दिलं जाते. हे मुस्लिम, हे जिहाद करणारे मुस्लिम हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत आता सध्या, तरी तिथं जाऊन या असल्या गोष्टी करतायत, जिहाद करतायत. हे जेव्हा तुमच्या गव्हर्नमेंट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये येतील तेव्हा पूर्णपणे तुमची सिस्टम पोखरली जाईल. एखादा जिहादी इन्स्पेक्टर किंवा पोलीस किंवा त्यांची यंत्रणा जर सुरू झाली, एखादा पोलीस स्टेशन समजा सगळेच मुस्लिम आहेत तिथं, तुम्ही काय जाऊन दाद मागणार आहात? आज एखाद्या हिंदू मुलीवरती किंवा आपल्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला तर आपले पोलीस आहेत म्हणून थोडंफार आपल्याला कुठे ना कुठेतरी पाठिंबा किंवा या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. ही लोक जेव्हा या सगळ्या सिस्टममध्ये घुसतील तेव्हा तुम्ही काय करणार आहात? आरक्षण मागतायत. आरक्षण घेऊन हे काय करणार आहेत? दिवे लावणार आहेत. कसले दिवे लावणार आहेत? जिहादाचे. मी तरीच म्हणतो जरांगे पाटील सारखा सामान्य व्यक्तिमत्व, जरांगे पाटलांसारखं अचानकपणे उभं राहतं काय? एवढी मोठी मीडिया सगळ्या गोष्टी मागे धावतात काय? त्याच्या मागे नक्की कोणाचा तरी राजकीय मोठा हात असणार आणि तो हात आज पूर्णपणे क्लिअर झाला की कोणाचा आहे तो. काही सांगायची गरज लागणार नाही तुम्हाला. पण आम्ही किती दिवस समाजामध्ये ही लोक आम्हाला भटकवणार मराठा समाजाला. मी मराठा आहे स्वतः. आरक्षण पाहिजे, निश्चित पाहिजे. 60% पुढे निघून जातोय. आमची 90-95% पोरं तशीच रांगेमध्ये उभे राहत आहेत. त्याला साला 50,000 काम होतं त्याचं, तर आमच्या पोरांना 2-2, 3-3 लाख रुपये भरायला लागत आहेत. हे दुःख मलाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाची चुकीच्या नेत्यांच्या मागे आणि चुकीच्या याच्या मागे जाऊ. ते मराठ्यांच्या आरक्षणाच्या आडून मुस्लिमांच्या आरक्षणाचा हा जो काय डाव शरद पवार आखतायत ना, आणि त्यांना ते करायचंय, हे कधीही होऊ देणार नाही. आम्ही कधीही होऊ देणार नाही. मग कायदे आम्ही काही बघणार नाही. त्या जरांगे पाटलांनाही सांगणं आहे, जेव्हा शरद पवार तुमच्यावरून हात काढून घेतील ना, जरांगे पाटलांना माहीत नाही किती महत्त्वाच्या किंवा किती मोठ्या गोष्टी होणार आहेत किंवा होतील त्यांच्यासोबत. कारण ते जे काही आता उकसवण्याचा आणि नको त्या गोष्टी करतायत ना, समाज कधी ना कधीतरी त्यांच्यावरती तुटून पडेल की पाटील तुम्ही फसवलात. आणि हे दिसतंय आता. समाज आता फिरला त्यांच्या बाजूने. समाज आता त्यांच्या विरोधात एकवटायला लागलाय. त्यांना समजलंय की हे कोणाचे बोलवते धनी आहेत, त्यांना कोण बोलायला लावतंय. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागून हा जो काही मुस्लिमांचा डाव साधायचा आहे म्हणून ही सगळी लोक बघा ना, मराठा आरक्षणाच्या मोर्चाबिरच्यांमध्ये मुस्लिम पाणी काय देतात, सगळे एकत्र आंबेडकरवादी लोक सगळी एकत्र. ते लोक म्हणतात की नाही आमचं आरक्षण घेऊ नका, पण आपण मराठ्यांना दुसऱ्या कोट्यातनं आरक्षण द्या. हे त्यांनाही माहिती आहे की हे शक्य होऊ शकत नाही. पण राजकारण बघा कसे खेळतात. आणि आमचा मराठा समाज, आमचा हिंदू मराठा समाज यांच्या मागे वाहत चाललाय. किती लोकांना आज आपण आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी किती मराठ्यांना मिळाल्या त्याचं प्रमाण केवढं आहे? किती नोकऱ्या मराठ्यांना मिळाल्या त्याचं प्रमाण किती आहे?
मुळात म्हणजे आरक्षण नावाची गोष्टच संपून गेली पाहिजे, पूर्णपणे संपली पाहिजे, हे राहता कामा नये. आणि म्हणून केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं पाहिजे, कारण ते येणाऱ्या काळामध्ये UCC लागू करतील, समान नागरी कायदा लागू करतील आणि कुठे ना कुठेतरी आपल्या देशातल्या चांगल्या मुलांना काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळेल. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, काही देणं नाही आहे. एखाद्या दलित बांधवाच्या मुलांनी जर 90% मिळाले ना, तर त्यालाही ती संधी मिळेल. एखाद्या ओपनमधल्या एखाद्या मुलाला 90% मिळाले ना, त्यालाही ती संधी मिळेल. एखाद्या मुस्लिमाच्या मुलाला देखील जरी 90% मिळाले तरी त्याला ती संधी मिळेल. समान नागरी कायदा सर्वांना समान वागणूक देईल, त्यासाठी तो कायदा आला पाहिजे. पण हे काँग्रेसी लोक, हे पवार विचारसरणीचे लोक हे होऊ देणार नाहीत, कारण हे असं झालं तर यांचं कायम स्वरूपाचं राजकारण बंद होईल. म्हणून ही लोक कोणत्याही थराला जायला तयार आहेत. आपण आरक्षणाचं कोणत्या आरक्षणासाठी एकत्र आलो समाज म्हणून? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ना. आता परिस्थिती काय आहे? आज मराठा OBC भांडण चालू आहे. उद्या ना तुम्हाला आरक्षण मिळेल ना या लोकांना आरक्षण मिळेल आणि आपली नाहक पोरं आज फसली जातील. आपल्या मुलांवरती आत्तापर्यंतचे पडलेले गुन्हे, त्यांच्यावरती झालेल्या केसेस आंदोलनामध्ये, ज्यांना तुम्ही आंबेडकरवादी म्हणताय, ती लोक बघा काय म्हणतात की असं जर झालं, त्यांचे गुन्हे मागे घेतले तर आम्ही न्यायालयामध्ये जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा दिसे, हुकुमशाहीवर चालणारा नाही. कोणी एखाद्याने दादागिरी करायची आणि आमचे गुन्हे मागे घ्या, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही असं करू, आम्ही धमक्या देणं, कारण की हा देश डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असल्यामुळे कोणी आयऱ्या धमक्या देऊन कुणाचे गुन्हे, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वापस होत नसतात. ज्या लोकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, ज्यांनी बीड सारखं शहर जाळले, ज्या लोकांनी शांतता भंग केली, गोरगरीब मायक्रो OBCवर हल्ले करण्याचं काम केलं, या लोकांवरील गुन्हे वापस होऊ शकत नाहीत. आणि वापस जरी झाले तरी आम्ही न्यायालयात जाऊ. राज्य सरकारने जर गुन्हे वापस घेतले तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचं काम करू. कुठे जाताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय? पाटील जिकडे सांगतील तिकडे आपण जायचं. पाटील खड्ड्यात गेले की आपण समाज त्यांच्या मागे खड्ड्यात पडायचं. अरे तुम्हाला आरक्षण द्यायचंच नाही. शरद पवारांना आज कळतंय का मराठ्यांना आरक्षण हवं म्हणून? आज ते राजकारण करतायत का? त्यांना तुमच्या आरक्षणाची काही घेणेदेणे नाही आहे. त्यांना फक्त फडणवीस या लोकांना फक्त शांत करायचं आहे. त्यांना फक्त कसं सत्तेतून बाहेर काढता येईल. तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदानाचा टक्का कुठला आहे तर तो मराठा समाजाचा आहे. जर शरद पवारांनी त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर हा टक्का आता त्यांच्या राजकारणासाठी कामाला आला नसता. म्हणून त्यावेळेला त्यांनी डोकं लावलं की या समाजाला आरक्षण मिळता कामा नये, जेणेकरून उद्या या समाजाला आपण राजकारणासाठी कशाही पद्धतीचा वापर करू शकतो. सत्तेमध्ये आलो तर त्यांना प्रलोभनं दाखवू शकतो. विरोधात जर राहिलो तर यांना आरक्षण देऊ किंवा आरक्षण सरकार देत नाही म्हणून यांच्या विरोधात उभं करू शकतो. हे राजकारण शरद पवारांना माहिती होतं. त्या शरद पवारांना तुमच्या समाजाविषयी, तुमच्या आरक्षणाविषयी काही पडलेलं नाही. त्यांना जर पडलं असतं तर त्यावेळेलाच त्यांनी आरक्षण मराठ्यांना दिलं असतं. आज आमची पोरं सुजलाम सुफलाम झाली असती. पण आज आपली पोरं काय करतात? आज आपले शेतकरी काय करतात? महाराष्ट्रामधला सगळ्यात जास्त मराठा समाजाचा शेतकरी आज जीव देतोय. शरद पवार कृषी मंत्री होते या देशाचे. काय केलं त्यांनी? विचारा ना, प्रश्न विचारा. किती वेळा मुख्यमंत्री राहिलेत? विचारा प्रश्न. किती वेळा राजकारणात महाराष्ट्राच्या मुख्य सत्तेच्या प्रवाहामध्ये काँग्रेससोबत शरद पवार राहिले? विचारा त्यांना तुम्ही काय केलं. जर आज ही परिस्थिती हीच आहे तर. आणि आता मराठ्यांच्या आरक्षणाच्या आडून मुस्लिमांना आरक्षण द्यायचं आहे. बघा एकदा डाव नीट ओळखून घ्या. तुम्ही राजकारणामध्ये हुशार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. पाटील कोण आहेत, कुणी उभे केलेत हे त्यावेळेला आम्हाला समजलं होतं. मी त्यावेळेपासून विरोध करतोय. आज तर ते 100% सत्य झालं. यांना नक्की करायचं काय? तुमचं काही घेणं देणं नाही बाबांनो. यांना मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे एवढे नेते, आज जे नेते बसलेत तेच त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून फुटून भाजपात आलेले आहेत. बरोबर की नाही? हेच नेते त्यावेळेलाही तिथं होते मराठा समाजाचे. त्यावेळेला आरक्षण देऊ शकले नाहीत, यावेळेलाही आरक्षण देऊ शकत नाहीत. हे फडणवीस सरकार असलं तरी सांगा तुम्ही काय? आपण फुटबॉल आहोत मध्ये समाज म्हणून? फुटबॉलच आहोत आपण. फक्त इकडं जा की तिकडं जा, तिकडं जा की तिकडं जा, याच गोष्टी करतोय. त्यातून बाहेर निघा. हे आत्ताचं जे काही षडयंत्र चालू आहे ना मुस्लिमांना आरक्षण देण्याचं, बाबांनो लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये यांच्या हातात जर ही सत्ता आणि ही जर पॉवर गेली ना, तुमच्या मुली, तुमच्या सगळ्या गोष्टी फेकून दिल्या जातील बाहेर. एवढं फक्त लक्षात असू द्या. तुम्ही मराठा म्हणून हिंदू आहात. तुमच्या हिंदू धर्माला, तुमच्या मराठा समाजाला किंवा तुमच्या संपूर्ण हिंदूतल्या जातींना ओरबडण्यासाठी हे किती जण तयार आहेत एवढं बघा. मुसलमान म्हणतोय की यांच्या पोरी पाठवा, यांचं धर्मांतरण करा. बौद्ध समाजवाले म्हणतात की आमची दीक्षा घ्या, आमच्यामध्ये या, आम्ही आरक्षण देऊ. त्याच्यासाठी आपला समाज अर्धा तिकडे जातोय, अर्धा हे हालेलुयावाले घेऊन चाललेत. बाकीच्या अजून छोट्या मोठ्या कुठल्या गोष्टी, धर्म छोटे मोठे, हे ते आपल्याला ओरबडून खातात. तुम्ही एवढेसे राहिलाय, त्याच्यातूनही तुम्हाला हे सगळे बोचून खातायत बाजूने. विचार करा जरा व्यवस्थित. येणाऱ्या काळामध्ये आपल्याच पायावरती आपण दगड मारून घेऊ. ते आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल. पण तुम्हाला माहिती नाही हे सगळे मगरीचे अश्रू आहेत या लोकांचे. हे तुम्हाला फसवणार, आज ना उद्या फसवणार. हे कोणाच्या बापाचे झाले नाहीत. अरे इतिहास वाचा जरा मराठ्यांनो, इतिहास वाचा. आपल्यासाठी कोणी नाही धावून आलं रे. आपण मेलो आपल्या रणांगणात.
याचा विचार जरा प्रत्येक मराठ्याने एकदा करावा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला काय राजकारण आहे काय नाही हे समजतंय, आणि नसेल समजत तर मग तुमचं जीवन तुमच्याजवळ.